आपल्या देशाचं स्वातंत्र्य लढ्याची मुख्य प्रेरणा किंवा तो जो मंत्र होता ते वंदे मातरमच राहिलेला आहे. वंदे मातरम अगदी सुरुवातीचे कडवेच पण इस्लामच्या विरोधी ठरतील. मग भारत माता की जय हे पण इस्लामच्या विरोधी ठरेल. त्यामुळे 2 कडवी ठेवली काय 4 कडवी ठेवली काय ते अल्टिमेटली ते म्हणणारच आहेत की हे इस्लामच्या विरोधी आहे. वेद मंत्राहून वंदे 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 मातरम म्हणजे वेद मंत्रापेक्षाही आम्हाला वंदनीय जर कुठलं गीत असेल तर ते वंदे मातरम आहे. जरी आपण सेक्युलर देश असलो, धर्मनिरपेक्ष असलो, तरी आपण संस्कृती निरपेक्ष नाही आहोत. संस्कृती ह्या आपल्या राष्ट्रीयत्वाचा आत्मा आहे आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जर आपण सोडून देऊ तर आपलं राष्ट्रीयत्व काय राहिलं. मग दिमागी नक्षल हा शब्दप्रयोग त्यांनी केला. दिमागी नक्षल म्हणजेच शहरी नक्षलच. ते म्हणजे इंटेलेक्च्युअल पद्धतीनं ते काय हातात बंदूक घेऊन कारवाया करत नाहीत, ते डोक्यानं काम करतात. आता हे JNU मध्ये आपल्या जवानांचं हौतात्म्य, ते दुःखाची जी गोष्ट आहे त्याला साजरा करणारी ही कोणती प्रवृत्ती आहे. अफजल गुरु हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है अशी घोषणा देणारी ही वृत्ती कोणती आहे. किंवा भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह इंशाल्लाह म्हणणारी ही वृत्ती कोणती आहे. राहुल गांधीचं हे वक्तव्य आहे, इंडिया इज नॉट अ नेशन बट जस्ट अ युनियन ऑफ स्टेट्स. एखादा नागरिक जर सरकारच्या धोरणावर टीका करत असेल, आंदोलन करत असेल, विरोध करत असेल तर तो दिमागी नक्षल नाही आहे. तो जबाबदार नागरिक आहे. त्याच्या काही जेन्युइन कन्सर्न्स आहेत, ते ॲड्रेस झालेच पाहिजेत. त्यामुळे ह्या संज्ञा जबाबदारीनं वापरलं पाहिजे. सध्या देशभरात खूप महत्त्वाच्या अशा 2 विषयांची चर्चा सुरू आहे. एक म्हणजे वंदे मातरम आणि दुसरं म्हणजे दिमागी नक्सल. 15 ऑगस्टच्या आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्सल हा शब्द वापरला होता आणि तेव्हापासनं नक्की त्यांना काय म्हणायचंय, कोणाला दिमागी नक्सल म्हणतायत यावरून देखील बरीच चर्चा होत होती. आणि याशिवाय वंदे मातरम या गीताची फक्त 2 कडवी म्हणायची का सर्व 6 कडवी म्हणायची, यावरून जो नवीन वाद सुरू झालेला आहे, काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, याबद्दल देखील उलटसुलट चर्चा होत आहेत. या दोन्ही विषयांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नक्की काय या गीतामागचा इतिहास आहे, त्याचा वाद नक्की काय आहे, 2 कडवी कधी स्वीकारण्यात आली होती, त्यामागचा नक्की इतिहास काय, याबद्दलही बोलायचं आहे. आणि त्याशिवाय दिमागी नक्सल ही संपूर्ण संकल्पना नक्की काय आणि दिमागी नक्सल म्हणजे कोण हेही समजून घ्यायचं आहे. यासाठी माझ्यासोबत आहेत उजव्या विचारसरणीची जी भूमिका आहे ती विविध माध्यमांमध्ये समर्थपणे मांडणारे भरत अमदापुरे. सर, स्वागत आहे आपलं. मी जसं म्हणालो की वंदे मातरम आणि दिमागी नक्सल या विषयांबद्दल बोलायचं आहे, पण सुरुवात आपण वंदे मातरम या राष्ट्रगानापासून करूया. नक्की काय यामागचा एक इतिहास आहे, वादाची याला नक्की कशी पार्श्वभूमी आहे, 2 कडवे विरुद्ध पूर्ण गीत, याबद्दल काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम तर एक करेक्शन करू इच्छितो की माझ्या परिचयामध्ये जो उजव्या विचाराचा असा उल्लेख झाला, तर आपल्या देशामध्ये उजवा विचार असा प्रवाह नाही, तर न डावा किंवा जे डावे नाहीत ते किंवा भारतीय दृष्टिकोनवाले असं म्हणता येईल. तर ते एक मुद्दा. दुसरा, आता वंदे मातरमची जी आत्ता कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे की 2 कडवे म्हणायचे का कंप्लीट 6 कडवे म्हणायचे. सुरुवातीपासून आपल्या देशामध्ये 6 कडवी पूर्ण राष्ट्रगीत म्हणून गायलं जायचं. जेव्हा स्वातंत्र्याचा लढा चालू होता, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875ला हे लिहिलं, पण प्रत्यक्ष पहिल्यांदा गायलं गेलं 1896ला. ते पण रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलेलं काँग्रेस अधिवेशनामध्ये. त्यानंतर 1937 पर्यंत म्हणजे जवळपास 41 वर्ष काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जायचं. त्याला पहिल्यांदा मोठं ऑब्जेक्शन घेतलं 1924ला. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मौलाना मोहम्मद अली ह्यांनी. पण तो आक्षेप डावलून सुद्धा काँग्रेसनं पुन्हा ते राष्ट्रगीत म्हणून पूर्ण गाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली. पण 1936ला जिन्नांनी आणि मुस्लिम लीगनी फार दबाव आणला आणि त्या दबावाला बळी पडून काँग्रेसनं 1937ला अधिकृत असा ठराव केला की पहिली 2च कडवी गायची आणि पुढचे 4 कडवी त्यांनी वगळली काँग्रेसनी. तेव्हापासून हे 2 कडवेच गायले जातात आपल्या देशामध्ये. आता त्याच्या मागं कारणं आहेत, कारण त्याच्यामध्ये मूळ इस्लामचा विचार काय आहे किंवा जे एकेश्वरवाद किंवा मूर्तीपूजा विरोधक असं म्हणतात, ते सगळे त्याच्यामागं तो विचार आहे मूळ इस्लामचा. आणि त्यांनी तो आक्षेप घेतला आणि काँग्रेसनी त्या दबावाला बळी पडली काँग्रेस
किंवा मुस्लिम तुष्टीकरणाला बळी पडली आणि त्यांनी तो प्रस्ताव करून 2च कडवे गाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून. पण हा जो इतिहास आपण सांगितला त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो टप्पा येतो तो हो. म्हणजे 1906-07 मध्ये जी बंगालची फाळणी झाली होती Right. आणि त्या फाळणीच्या वेळी हे गीत खूप जास्त महत्त्वाचं होतं हो. आणि त्या लढ्याला एकंदरीत प्रेरणा देण्याचं काम किंवा ऊर्जा देण्याचं काम हे गीत करत होतं. बरोबर. असं असताना सुद्धा मग काय अशी हम्म. अडचण होती की या गीतातली समोरची जी 4 कडवी आहेत ती पुढे काही काळामध्ये डावलण्यात आली? बरोबर. आता तसं बघितलं तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य लढ्याची मुख्य प्रेरणा किंवा तो जो मंत्र होता, ज्याला तुम्ही म्हणता वॉर क्राय म्हणा किंवा तो प्रेरणा मंत्र म्हणा, ते वंदे मातरमच राहिलेलं आहे. राष्ट्रगान जे आपलं राष्ट्रगीत आत्ताचं जे आहे, जनगण मन रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं, त्याच्याप्रती आपलं पूर्ण सन्मान आहे, त्याच्याप्रती आपल्या पूर्ण भावना आहेत. पण असं असताना स्वातंत्र्य लढ्यामध्ये जास्त महत्त्वपूर्ण कोणतं गीत ठरलं होतं तर ते वंदे मातरमच ठरलं होतं. मग ते 1905 हा टर्निंग पॉईंट होता, वंगभंग चळवळ, आणि तेव्हा हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रित येऊन त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात मोठं आंदोलन चालवलं होतं आणि वंदे मातरम हे प्रत्येकाच्या तोंडामधलं गीत झालं होतं तेव्हा आणि ते राष्ट्रव्यापी झालं पुन्हा. कोणीही आक्षेप घेतला नाही त्याला. नंतर 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. हळूहळू मुस्लिम अलगत्वाचं पॉलिटिक्स सुरू झालं. एक मुसलमान दबावाचं पॉलिटिक्स सुरू झालं की सत्तेमध्ये आम्हाला पण वाटा पाहिजे, आमच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पाहिजे. मग त्यांच्या मागण्या एक एक करून वाढतच चालल्या आणि जे जे राष्ट्रवादाला बळकट करणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला आक्षेप घ्यायचं आणि त्या प्रत्येकाच्या मागे इस्लामी कारण सांगायचं. ही वृत्ती वाढत चालली आणि मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करून घेण्याच्या डेस्पिरेशनमुळं काँग्रेस त्यांच्यासमोर हळूहळू सरेंडर होत चालली. म्हणजे तुम्ही एक मागणी मान्य केला, 2 केला, 4 केला, ते कुठेच जाऊन थांबणार, ते सगळं एंडलेस आहे. मग त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ तर झालेच, लोकसंख्येपेक्षा अधिक रिझर्वेशन देऊन झालंच, वेगवेगळ्या प्रांतांना स्वायत्ता देऊन झालीच, पण ते मुस्लिम लीगच्या मागण्या काही थांबतच नाहीत. मग तुम्ही हे वंदे मातरम म्हणू नका, ते आमच्या इस्लामच्या विरोधात आहे. गोहत्या बंदी तुम्ही करू नका, गोहत्येला आक्षेप घेऊ नका, किंवा हिंदी भाषा हीच काही राष्ट्रीय भाषा नाही आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरची भाषा नाही, उर्दू देखील आहे. तिरंग्याला सुद्धा त्यांनी विरोध केला. मुस्लिम लीगच्या ध्वजाला तिरंग्यासोबत समान दर्जा मिळाला पाहिजे. हे त्यांच्या मागण्या त्या नेव्हर एंडिंग. आणि काँग्रेस त्या दबावाला बळी पडून, कारण काय, देशाची फाळणी होऊ नये, मुस्लिम सुद्धा राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावेत, पण ते सगळं मृगजळाच्या पाठीमागं धावण्यासारखं होतं. ते नंतर सिद्धच झालेलं आहे. त्यामुळे त्या तुष्टीकरणाला बळी पडून ते राष्ट्रगीत, तेव्हा जे राष्ट्रगीताचा दर्जा ज्याला प्राप्त झाला होता, त्याचा त्याच्यात बळी दिला काँग्रेसने आणि 2च कडवे ठेवली. यामध्ये जिनांची खूप महत्त्वाची भूमिका होती. पण 37 नंतरचं राजकारण बघितलं, पुढच्या 10 वर्षामध्ये देशाचं राजकारण अतिशय वेगानं बदललं आणि फाळणी झाली. पण फाळणी नंतरही मग असं काय झालं होतं की आपण जे वंदे मातरम आहे ते संपूर्ण गीत स्वीकारलं नाही, कारण ज्यांचा विरोध होता त्यांनी स्वतःसाठी एक पाकिस्तान नावाचा वेगळा देश मिळवला होता. मग त्यानंतर काय अडचण होती की वंदे मातरमची संपूर्ण 6 कडवी स्वीकारायची? बरोबर. आता खरं तर फाळणी झाल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये कोर्स करेक्शन करणं अपेक्षित होतं. काही गोष्टीमध्ये केलं पण, जसं की पूर्वी स्वतंत्र मतदारसंघ होते जे धर्मावर आधारित मुस्लिमांना वगैरे देऊ केलेले होते, ते कॅन्सल केले. आत्ताच्या आपल्या संविधानात कुठेही स्वतंत्र मतदारसंघ नाही, धर्माच्या आधारावर कसलंही आरक्षण नाहीये, किंवा उर्दू भाषेला हिंदीच्या समान दर्जा द्या म्हणून जी मागणी चालायची ते पण नाहीये. उलट गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी आणावी देशव्यापी म्हणून संविधानाच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये एक कलम टाकलं, आर्टिकल 48 मला वाटतं. हे सगळं कोर्स करेक्शन केलं, पण त्याच्यासोबत काही गोष्टी करायच्या राहूनही गेल्या. आता एकदा तुम्ही मुस्लिम लीगला वेगळा देश दिलाय ना, आता तुम्ही स्वतंत्र आहात तुमच्या कल्पनेतला भारत घडवण्यासाठी. आणि जरी आपण सेक्युलर देश असलो, धर्मनिरपेक्ष असलो, तरी आपण संस्कृती निरपेक्ष नाही आहोत. संस्कृती ह्या आपल्या राष्ट्रीयत्वाचा आत्मा आहे आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जर आपण सोडून देऊ तर आपलं राष्ट्रीयत्व काय राहिलं? मग नागरिकत्व हे आपल्या संविधानावरून ठरतं, पण राष्ट्रीयत्व हे शेवटी भावना आणि संस्कृतीचा विषय आहे. त्यामुळे हे देखील करायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते राहून गेलं. ह्याच्यावर म्हणावी तितके मोठ्या प्रमाणात डिबेट इतकी नाही झाली संविधान सभेमध्ये, अगदी थोडक्यात झालेलं आहे ते. आणि 24 जानेवारी 1950ला राजेंद्र प्रसादांनी सांगितलं की राष्ट्रगीत जनगण मन जे आहे आपण स्वीकारलेलं आहे त्यासोबत त्याच्या समान दर्जा
हा राष्ट्रगान म्हणून वंदे मातरमला राहील. आता त्याच्यामध्ये फार व्यापक चर्चा नाही झाली की 2 कडवीच ठेवायची का 6 कडवीच ठेवायची. फक्त एवढंच निर्णय झाला की राष्ट्रगीत जनगण मन ह्याच्यासोबत राष्ट्रगान म्हणून वंदे मातरमला देखील समान दर्जा राहील. सगळ्यांनी त्याला समान सन्मान देणं अपेक्षित आहे. यामध्ये वंदे मातरम आपण खूप त्याबद्दल बोलतोय, पण गीताबद्दल बोलूया थोडंसं, की नक्की असे कुठले शब्द आहेत की ज्याला काही स्पेसिफिक धर्मियांचा बरोबर. आक्षेप आहे किंवा संपूर्ण कडवी म्हणली जाऊ नयेत असं त्यांचा आक्षेप काय नक्की त्याच्यात? आता वंदे मातरम ह्या गीताबद्दल मुख्य आक्षेप कुठे आहे, तर त्याच्यामध्ये ज्या काही ओळी येतात की त्वम ही दुर्गा दशप्रहरन धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वाम नमामि कमलाम अतुलाम अमलाम अतुलाम, ह्याच्यावर मेन आक्षेप येतो. आता ह्याच्यामध्ये काय, दुर्गा दशप्रहरन धारिणी म्हणजे दुर्गाच्या स्वरूपामध्ये भारत मातेला बघितलेलं आहे. दुसरं कमला कमलदल विहारिणी म्हणजे लक्ष्मी संपन्नता, वाणी विद्यादायिनी म्हणजे ज्ञान सरस्वती, असं ते रूपकात्मक पद्धतीनं ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यावर मुख्य आक्षेप घेतला जातो. पण ते एक रूपक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या देवी देवताची आराधना करा असं नाहीये ते, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. पण मुसलमान समाजांनी आक्षेप घ्यायचा म्हणून आता एकदा तुम्ही जर ती दृष्टिकोन ठेवला की आपल्याला काहीतरी खोट काढायचीच आहे, मग त्याच्यामध्ये त्यांना मूर्तीपूजेचा वास यायला लागला. मग हे इस्लामच्या विरोधी आहे. आम्ही अल्लाशिवाय कुणासमोरही झुकत नाही. दुर्गा काली लक्ष्मी ह्यांना आम्ही पूज्य मानत नाही. हे हिंदू देवी देवता तुम्ही ह्याच्यामध्ये आणताय असा त्यांनी आक्षेप सुरू केला. त्यामुळे ते म्हणतात की हे इस्लामच्या विरोधी आहे. बरं, ते जर इस्लामच्या विरोधी असेल तर मग वंदे मातरम अगदी सुरुवातीची कडवीच पण इस्लामच्या विरोधी ठरतील. मग भारत माता की जय हे पण इस्लामच्या विरोधी ठरेल. भारत देशाचा विजय असो हे पण इस्लामच्या विरोधी ठरेल. बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुस्लिम राजकारणाला बळी पडून तुम्ही 4 कडवी वगळली 2च ठेवली. ते 2 कडवी तरी मुस्लिम समाजाने मनानं स्वीकारली का? ते निष्ठेनं गातात का? महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा गायलं जात नाही. त्याच्या विरोधात 2 कडवी सुद्धा कधी गायले, त्याच्यावर सुद्धा ते सहमती झाली नाही ना. मग 4 कडवी वगळून काय फायदा झाला? त्यामुळे 2 कडवी ठेवली काय 4 कडवी ठेवली काय, ते अल्टिमेटली ते म्हणणारच आहेत की हे इस्लामच्या विरोधी आहे. त्यामुळे तुम्ही कितीही अपीज करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्या इस्लामी वृत्तीचं समाधान करू शकत नाही. ते नेव्हर एंडिंग आहे. आपण याची ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतली आहे. पण आता जेव्हा 2026 मध्ये या विषयाबद्दल बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा एक अत्यंत महत्वाचा कायदा या संदर्भात पास झालेला आहे. 150वं वर्ष आपण वंदे मातरमचं साजरं करतोय. आता त्याला राष्ट्रगीतासारखा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे त्याचा अपमान हा देशाचा अपमान समजून किंवा त्या पद्धतीने त्याला ट्रीट केलं जाणार आहे. अशा वेळी नक्की काय स्थिती बदलते आणि या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण काँग्रेसची भूमिका बघितली तर ती कशा पद्धतीने पाहायची? आता कसं आहे, काँग्रेसची जर भूमिका बघितलं तर ते पूर्णपणे राजकीय भूमिका आहे, राजकीय सोयीची मतपेटीचं राजकारण आहे. सरळ सरळ कोणी लहान मूल सुद्धा सांगू शकतं की त्यांना मुस्लिम जी कट्टरतावादी वृत्ती आहे त्याला खतपाणी घालायचं आहे आणि ती वोट बँक इंटॅक्ट ठेवून आपल्या पाठीमागं उभी करायची आहे. पण इतिहासानं आपल्याला काय धडा शिकवला आहे, तुम्ही कितीही अपीजमेंट करा त्यानं काहीही साध्य होणार नाही. उलट परिस्थिती जास्त चिघळत जाईल. त्यानं राष्ट्रीय ऐक्य तर साध्य होणारच नाही. तुम्ही काय काय मान्य नाही केलं, सगळंच मान्य केलं. तुम्ही वंदे मातरमची 4 कडवी सोडून दिली, तुम्ही गोहत्या बंदीचा आग्रह सोडून दिला, तुम्ही रामराज्य म्हणणं, कल्याणकारी राज्याला एक पर्यायवाची शब्द म्हणून रामराज्य आहे, ते काही थिओक्रेटिक स्टेटची कल्पना नाही. रामराज्य हा गांधीजीचा शब्दही तुम्ही सोडून दिला. रामायण महाभारताचे संदर्भ देणंही कुठे तुम्ही टाळू लागलात. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंगजी यांना राष्ट्रपुरुष म्हणण्यामध्ये तुम्ही संकोच करू लागलात. या सगळ्यांचं कारण काय? मुसलमान समाज दुखावेल. मुसलमान समाजाला राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घ्यायचं असेल तर आपल्याला हे गोष्टी टाळाव्या लागतील. तुम्ही काय काय सोडत जाणार आहात आणि त्यानं काही इम्पॅक्ट होतोय का, परिणाम साधला जातोय का? होणार नाही. पण आत्ताच्या काँग्रेसला मतपेटीचं राजकारण करायचं आहे. नाहीतर तुम्ही हे जर तत्व मान्य केलं की मूर्तीपूजेचा वास येतोय, आम्ही अल्ला सोडून कोणालाही पूजत नाही, दुर्गेची स्तुती करू शकत नाही, तर मग आपल्या अनेक संस्थांची ब्रीद वाक्य हे हिंदू मायथॉलॉजीमधून ग्रंथामधून घेतलेली आहेत. सत्यमेव जयते, यथा धर्मोस्तत जयः, अहिंसा परमो धर्म, वसुधैव कुटुंबकम, असे अनेक आहेत. कुठल्याही संस्थेचं काढून बघा राष्ट्रीय संस्थांची ब्रीद वाक्य, ते हिंदू ग्रंथातून घेतलेली आहेत.
उद्या म्हणाल कोणी हे सगळे हिंदू आहे, हिंदू राष्ट्राचं प्रतीक आहे, हे बदला. मग तुम्ही बदलणार का? किंवा आपल्या विविध रेजिमेंटच्या ज्या घोषणा आहेत, प्रभू रामचंद्र की जय, ज्वाला माता की जय, दुर्गा माता की जय, बजरंग बली की जय, ह्या वेगवेगळ्या रेजिमेंटच्या घोषणा ज्या वर्षानुवर्षे देत आलेल्या आहेत आणि त्या रेजिमेंटसाठी ते एकदम अभिमानाची गोष्ट असते, त्या पण बदलणार काय तुम्ही? एवढंच नाही, कर्नाटक असेल, आपलं आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, त्यांची जी राज्यगीतं आहेत त्यामध्ये देखील असेच कर्नाटक माता किंवा आंध्र प्रदेशची माता किंवा त्यांच्या राज्याला मातेच्या रूपामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते देखील तुम्ही बदलणार का? मग तिकडे पण गैर भाजपा सरकार आहेत ना, त्यामुळे हे कुठंपर्यंत जाणार शेवटी? त्यामुळं आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, पण तो संस्कृती निरपेक्ष नाही, संस्कृती सापेक्ष आहे. आणि तुम्हाला राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करायची असेल तर काव्य, कला ह्याचं महत्व फार मोठं असतं. रूपक वापरणे, साहित्यकार ह्याच्यामध्ये जास्त हे असू शकतात. त्यामुळे तुम्ही अपीजमेंटच्या दिशेनं जाऊन काही साधता येणार नाही. ह्याच्यामध्ये राजकारण न करता, कुठल्याही दबावाला बळी न पडता हे राजकारण केलं नाही पाहिजे. पण काँग्रेसवर जशी राजकारण करण्याची टीका होते या संदर्भाने, ते फक्त 2 कडवे म्हणतात, तर भाजप म्हणतं की संपूर्ण गीत म्हटलं गेलं पाहिजे. मग भाजपवर देखील आरोप होतो की ते संपूर्ण गीत म्हणून तुम्ही एक प्रकारे हिंदूंचं अपीजमेंटच करत आहात. या टीकेकडे कसं बघता? नाही, कसं आहे, हे वंदे मातरमचं महत्व जसं मी आधी सांगितलं की संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात जास्त महत्वपूर्ण गीत कुठलं होतं, तर हे वंदे मातरमच होतं. हे वस्तुस्थिती आहे. ते कुणीतरी सर्क्युलर काढलंय आणि जनतेवर लादलंय हे गीत, असं नाहीये. नॅचरली ती गीत राष्ट्रगीताच्या दर्जाला पोहोचलेलं आहे. कारण संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक क्रांतिकारक फासावर गेलेले आहेत. सत्याग्रह्यांनी अनेक प्रकारचा अत्याचार सहन केलेला आहे, कारावास सहन केलेला आहे, लाठीचार्ज सहन केलेला आहे. त्या सगळ्यांच्या मागे प्रेरणा वंदे मातरमची आहे आणि वंदे मातरमनं खूप मोठा रोल प्ले केलाय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. त्यामुळं त्या पूर्ण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रवासातून ह्या गीताला तो दर्जा प्राप्त झालेला आहे. असं भाजप सरकार असं करत नाही की कुठंतरी कोणालाच माहीत नसलेलं एक गीत काढून जनतेवर लागतंय. वंदे मातरमला ते महत्व प्राप्त झालेलं आहे. स्वातंत्र्य लढ्याचा तो वारसा आहे. त्यामुळं ते आपलं जर राष्ट्रीयत्व मजबूत करायचं असेल तर त्याला पुन्हा प्रस्थापित करणं, त्याचा ओरिजिनल दर्जा त्याला मिळवून देणं, हे फार महत्वाचं वाटतं मला. बरोबर. या वंदे मातरम संदर्भातल्या त्या अतिशय महत्त्वपूर्ण चर्चेनंतर जे दुसरी महत्त्वाचा विषय मी बोललो होतो की दिमागी नक्सल, पंतप्रधानांनी जो उल्लेख केला 15 ऑगस्टच्या त्यांच्या भाषणामध्ये, अशा खूप टर्मिनॉलॉजी मागच्या काही काळामध्ये येत आहेत. म्हणजे जेव्हापासनं नक्षलवाद हा त्याच्या अंताकडे पोहोचतो आहे, तेव्हापासून मग अर्बन नक्सल सारखी टर्मिनॉलॉजी आली. त्यानंतर आता दिमागी नक्सल किंवा अजून कुठले कुठले विषयाबद्दल त्यांना टर्मिनॉलॉजी दिली जाते. तर नक्की दिमागी नक्सल म्हणजे नक्की कोण, काय अभिप्रेत आहे? आता पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावरच्या भाषणातून जे उल्लेख केला की आता शस्त्रधारी नक्षलवादी संपलेले आहेत, आता दिमागी नक्षल अजूनही शिल्लक आहेत, त्यांचं आव्हान आपल्या समोर आहे, असं वक्तव्य मोदीजींनी केलं. आता त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की जरी शस्त्रधारी नक्षलवाद संपलेला असला तरी शहरी भागामध्ये जे नक्षलवादी संघटनेसाठी काम करणारे लोक आहेत, त्या विचारणाने भारावलेले जी लोक आहेत, ती लोक अजूनही आहेत आणि ते वेगवेगळ्या मार्गाने तशा पद्धतीच्या कारवाया अजूनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे, असा तो इशारा मोदीजींना द्यायचा होता. दिमागी नक्षल हा शब्दप्रयोग त्यांनी केला. दिमागी नक्षल म्हणजेच शहरी नक्षलच, ते म्हणजे इंटेलेक्च्युअल पद्धतीनं, ते काय हातात बंदूक घेऊन कारवाया करत नाहीत, ते डोक्यानं काम करतात, म्हणून त्यांना दिमागी नक्षल असा तो त्यांनी शब्दप्रयोग केला. पण ते शहरी नक्षल आणि दिमागी नक्षल एकच आहे. पूर्वीपासूनच शहरी भागामध्ये सीपीआय माओइस्टसाठी काम करणारे लोक राहिलेले आहेत, त्यांच्या संस्था संघटना राहिलेल्या आहेत, अजूनही आहेत. त्यामुळं जंगल भागातला जरी संपलेला असला तरी त्यांचं शहरी भागातलं जे मोठं नेटवर्क आहे, त्यांची जी सपोर्ट सिस्टीम आहे, कारण जंगल भागात जे हजारो नक्षलवादी होते हातात बंदूक घेऊन, त्यांना लागणारा सगळा लॉजिस्टिक सपोर्ट, मेडिकल सपोर्ट, आर्म स्मगलिंग, पैशाचं व्यवस्थापन, फायनान्स, किंवा आपलं तरुण कार्यकर्त्यांची भरती करणं तिकडे, हे सगळ्या गोष्टी शहरी भागातूनच चालायच्या ना. आणि अनेक केसेस अशा झालेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये काही लोकांना शिक्षाही झालेली आहे, काही बेलवर सुटलेली आहेत. त्यामुळे शहरी नक्षलवाद
ही वस्तुस्थिती आहे. हम्म. त्यालाच त्यांनी प्रतिशब्द दिमागी नक्षल हा वापरलेला आहे. ते शहरी नक्षलपेक्षा काही वेगळं नाहीये. पण हे खूप वेग टर्मिनॉलॉजी वाटत नाही का, की कोणालाही आपण सरसकटपणे नक्षलवादी म्हणायचं, कोणालाही हम्म. दहशतवादी म्हणायचं, कोणालाही अनार्किस्ट म्हणून टाकायचं. हा. पण हे म्हणजे असं झालंय की तुम्ही सरकार विरोधी बोलताय, म्हणजे तुम्ही दिमागी नक्षल, तुम्ही अराजक आहात, तुम्ही दहशतवादी आहात, नक्षलवादी आहात, हे अशा पद्धतीने व्हेरी लूज ज्याला म्हणतो आपण, असे लूजली टर्म वापरले जात आहेत आणि मग ह्याचं कुठे अंतर राहत नाही. याबद्दल काय वाटतं? आता कसं आहे, काही लोक हे टर्म लूजली वापरतात, हे खरं आहे. जर समजा मला सरकारचं एखादं धोरण मान्य नाही, एखादा निर्णय मला पटत नाही, तर त्याच्या विरोधात भूमिका मांडण्याचं, निदर्शनं करण्याचं, आंदोलन करण्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्या भारतीय लोकशाहीनं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, संघटना संस्था स्थापन करण्याचं असेल, निशस्त्रपणे एकत्रित जमण्याचं, सभा करण्याचं, आंदोलन करण्याचं, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं एखादा नागरिक जर सरकारच्या धोरणावर टीका करत असेल, आंदोलन करत असेल, विरोध करत असेल, तर तो दिमागी नक्षल नाहीये. तो जबाबदार नागरिक आहे. त्याच्या काही जेन्युइन कन्सर्न्स आहेत, ते ऍड्रेस झालेच पाहिजेत. त्यामुळे ह्या संज्ञा जबाबदारीनं वापरलं पाहिजे. म्हणजे सरसकट सगळ्यांनाच शहरी नक्षलवादी म्हणणं, राजकीय विरोधकांनाही, हेही योग्य नाही. आणि शहरी नक्षल किंवा दिमागी नक्षल नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही असं म्हणणंही योग्य नाहीये. त्यामुळे ते सांभाळून वापरलं पाहिजे. आणि हे जे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे आहेत, त्याचं ओव्हर पॉलिटिसायझेशन हे होता कामा नये. पण दुर्दैवानं ते होतं. आजकालचं राजकारण आणि हे सगळे ट्रोल आर्म्या सगळ्या पक्षांच्या जर आपण बघितल्या, तर त्यांना काय डीप जायचं कोणालाही नसतं, फक्त कोणालाही लेबल लावून टाकायचं. त्यामुळं दिमागी नक्षल किंवा शहरी नक्षल हे सरसकट कुणालाही आपण म्हणू नये, राजकीय विरोधकांना म्हणू नये. जे प्रत्यक्ष त्या कारवायामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित आहेत सीपीआय माओइस्टच्या, त्यांनाच ती संज्ञा आपण वापरली पाहिजे. दिमागी नक्षल किंवा त्याला शहरी नक्षल असा पर्यायवाचक शब्द आपण वापरताय. मला 2018ची भीमा कोरेगाव केस आठवतीये. आपण जेव्हा अशा टर्मिनॉलॉजी वापरतो, तर त्या टर्मिनॉलॉजीच्या अंतर्गत कोणाला तरी कन्व्हिक्ट होणं किंवा केस दाखल होणं किंवा त्या माणसाचा गुन्हा सिद्ध होणं हेही महत्वाचं असतं तितकंच. तेव्हा तुम्ही अशा प्रकारची लोक आहेत असं म्हणू शकता. 2018च्या त्या केसमध्ये अजूनही कोणालाही शिक्षा झालेली नाही, कोणालाही कन्व्हिक्शन झालेलं नाही. अशा वेळी अशा पद्धतीचे टर्मिनॉलॉजीज वापरणं हे त्या लोकांवर सुद्धा अन्यायकारक नाहीये का? बरोबर. आता 2018ची ही जी एल्गार परिषद केस आहे, त्याच्यामध्ये जवळपास 16 प्रमुख आरोपींना अटक झाली. ते अनेक वर्षे जेलमध्ये देखील राहिलेले आहेत. आता त्यापैकी बरेच जण, बहुतांश जण हे बेलवर बाहेर आहेत. अजून त्या केसचं ट्रायल सुरू झालेलं नाहीये. आता ती केस जेव्हा महाराष्ट्र पोलिसाकडे होती, तेव्हा आम्ही एक अभ्यासक म्हणून त्या सगळ्या केसचा अभ्यास केलेला आहे. केस तशी मजबूत आहे. पण जेव्हा ही NIA कडे केस गेली, तेव्हा ह्या केसमध्ये दिरंगाई जी दिसून येते आपल्याला, ते नेमकं काय कारण आहेत आता ते आपल्यालाही माहीत नाहीयेत. पण हे केस नको तितका वेळ जास्त पेंडिंग आहे. तिचं लवकरात लवकर ट्रायल झालं पाहिजे, एकदा काय तो निर्णय लागला पाहिजे. पण ही एक केस झाली. पण अर्बन नक्षल ह्या प्रकारामध्ये अनेक आरोपी कन्व्हिक्ट सुद्धा झालेले आहेत पूर्वी अशा टर्मिनॉलॉजीच्या अंतर्गत. उदाहरणार्थ आता एक श्रीधर श्रीनिवासन नावाचा टॉप सेंट्रल कमिटी मेंबर होता सीपीआय माओइस्टचा, नक्षलवादी संघटनेचा. तो कन्व्हिक्ट झाला, शिक्षा लागली त्याला. शिक्षा पूर्ण तो भोगला आणि हृदयविकाराने त्याचा नंतर मृत्यू झाला. पण त्याला शिक्षा झालेली. अरुण भेलके आणि कांचन भेलके नावाचे एक दाम्पत्य, त्यांना शिक्षा झाली, केस सिद्ध झाली त्यांच्या विरोधात. 7 वर्षाची शिक्षा त्यांनी भोगली. किंवा साईबाबा नावाचा जो एक प्रोफेसर होता, त्याला देखील शिक्षा झालेली, त्याचाही जेलमध्ये मृत्यू झालेला आहे. तर किंवा ज्या मी तर म्हणेन भाजपच्या कार्यकाळामध्ये ह्या कारवाया कमी झाल्या, म्हणजे अर्बन नक्षलवाद्यांवर हे करणं, केसेस दाखल होणं. उलट काँग्रेसच्या काळात जास्त झालेले आहेत. हे जेवढे कन्व्हिक्शन मी सांगितलं, त्याचं मूळ हे काँग्रेसच्या काळामध्येच त्यांना अरेस्ट झालेली, त्यांच्यावर कारवाई झालेली. आपल्या महाराष्ट्रामध्ये RR पाटील गृहमंत्री असताना कबीर कलामांच्या विरोधात कारवाई झालेली. हे त्यामुळे हे सरकार कोणत्या पार्टीचं आहे हे याच्यात काही संबंध नाहीये. हे अर्बन नक्षलवादी आहेत आणि ते सीपीआय माओइस्टशी संबंधित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. एल्गार केसमध्ये लवकरात लवकर ट्रायल झालं पाहिजे आणि त्याचा काय तो एकदा साक्षमोक्ष लागून गेला पाहिजे. बरोबर. यासोबत थोडंसं पुढे जाऊन अजून या टर्मिनॉलॉजीज बद्दल बोलायचं झालं तर जे नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत, ज्यांनी जो जेनझी सोबत संवाद साधला होता, त्यांनी
सरकार विरोधात आवाज उठवण्याबद्दल किंवा प्रश्न मांडण्याबद्दल, आंदोलन हं. करण्याबद्दल अनेक पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या होत्या. पण या सगळ्या आंदोलनाला उजव्या विचारसरणीकडनं किंवा हां. विशेषतः भाजप आणि त्यांच्या आय-टी सेलकडनं हं, हं. अँटी नॅशनल किंवा समर्थकांकडनं हं, म्हणूया हं. अँटी नॅशनल किंवा अजून अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज त्यांच्याबद्दल वापरल्या जातात. हं, या हं. विरोधाभासाकडे तुम्ही कसं बघता? एकीकडे त्यांचेच संघटनेचे प्रमुख हं. असलेले मोहन भागवत सांगतात, की हां. आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे आणि हां. दुसऱ्या बाजूला त्याच आंदोलनावर टीका केली जाते, की हे आंदोलन अँटी नॅशनल आहे किंवा हं, हं. देशविरोधी आहे आणि त्याच्यात बरोबर. अर्बन नक्सल किंवा दिमागी नक्सल सारखी लोक आहेत. बरोबर. आता मी जसं सुरुवातीला म्हटलं, की दिमागी नक्षल, शहरी नक्षल असेल, ह्या संज्ञांचं सरसकटीकरण करता कामा नये. हं. तसंच तुकडे-तुकडे गँग असेल हं. किंवा हे देशद्रोही हा शब्द असेल, हं. ह्याचं पण आपण जनरलायझेशन करता कामा नये. हं. आता तसे घटक आहेत का? आहेत, निश्चित आहेत. अराजकतावादी लोक आहेत का? आहेत. हं. त्याची काही उदाहरणं सांगायची झाली. समजा आता छत्तीसगडमध्ये 76 सीआरपीएफ जवानांचा हत्याकांड घडवलं होतं नक्षलवाद्यांनी. हो. त्याचा आनंद उत्सव साजरा झाला होता जेएनयूमध्ये. हं. आता हे जेएनयूमध्ये आपल्या जवानांचं हौतात्म्य, ते दुःखाची जी गोष्ट आहे, त्याला साजरा करणारी ही कोणती प्रवृत्ती आहे? किंवा ज्या अफजल गुरुला फाशी झाली, सगळी केस त्याच्या विरोधात सिद्ध झाली, अफजल गुरुच्या विरोधात, संसदेवर हल्ला करण्यामध्ये त्याचा हात आहे म्हणून, त्या अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, अशी घोषणा देणारी ही वृत्ती कोणती आहे? किंवा भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह म्हणणारी ही वृत्ती कोणती आहे? त्यामुळे अशा प्रकारची लोक आहेतच. किंवा नॉर्थ ईस्टची जी राज्य आहेत ती भारतापासून तोडली पाहिजेत, चिकन नेक तोडलं पाहिजे, हे म्हणणारी वृत्ती कोणती आहे? किंवा काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही, असं वक्तव्य करणारे लोक कोणत्या वृत्तीचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत? किंवा खालिस्तानी चळवळ चालवणारे कोणत्या वृत्तीचे आहेत? त्यामुळं देशाच्या एकता आणि अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारे घटक आहेतच. ते सेपरेटिस्ट आहेत, अलगाववादी आहेत, विभाजनवादी आहेत. ते नक्षल नाही आहेत, ते विभाजनवादी आहेत. नक्षल हे प्रत्यक्ष सीपीआय माओइस्टशी संबंधित असणारे लोक, पण शहरी भागात काम करणारे असे शहरी नक्षल. आता त्याच्यामध्ये काही इस्लामिस्ट पण आहेत, जसं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आहे, इंडियन मुजाहिद्दीन आहे, किंवा लष्कर ए तैयबाच्याही काही सेल आहेत. आता परवाच 250 लोकांना अटक झाली संपूर्ण देशभरातून, एटीएसनं केलं. हे आहेत ना. किंवा आता अराजकतावादी घटक आहेत ना, जसं योगेंद्र यादव काय म्हणतो, की आता लढाई ही संसदेतून किंवा निवडणुकांच्या माध्यमातून नाही, रस्त्यावरून केली जाईल. आता हे हिंसेला चिथावणी देणं आहे. अराजक माजवण्यासाठी लोकांना चिथावण्याचा प्रकार आहे ना हा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रकार आहे ना. त्यामुळे हे घटक आहेत. पण म्हणून सगळे राजकीय विरोधक, आंदोलनकर्ते हे काही देशद्रोही आहेत, नक्षल आहेत, तुकडे तुकडे गँग आहेत का? असं बिलकुल नाहीये. आता जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं, काहीतरी एक महत्वाचा मुद्दा असतो, जसं नीटचा पेपर लीक झाला, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा होता, तो जेन्युइन मुद्दा होता, त्याच्यावर एक आंदोलन उभं राहिलं. पण त्या आंदोलनामध्ये घुसखोरी करून त्याची सगळी सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करणारे काही एलिमेंट असतात. त्याच्यापासून आंदोलनकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी सावध राहायला पाहिजे. नाहीतर हिंसाचार माजू शकतं, आंदोलन भरकटू शकतं, अराजकता निर्माण होऊ शकते. मग ते कोणाचा उद्देश तिथे काय होता हे नंतर तपासाचा ते भाग आहे. पण असे एलिमेंट, अशी आंदोलनं हायजॅक करून त्याला वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आपल्याला फार सजग राहावं लागतं. कोणाला तुकडे तुकडे गँग म्हणायचं, कोणाला देशद्रोही म्हणायचं, कोणाला नक्षल म्हणायचं, त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांना किंवा राजकीय विरोधकांना ही शब्दावली पण आपल्याला लावून चालणार नाही. पण सरकारच्या दृष्टीने किंवा भाजपच्या दृष्टीने ही जर इतकी महत्वाचे विषय आहेत किंवा देशाच्या सुरक्षेला धोके असणारे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे जसं दहशतवादाबद्दलची व्याख्या केली जाते, तसं अर्बन नक्सल्स किंवा नक्सल्स यांच्याबद्दल, नक्सल्स बद्दलची देखील व्याख्या आहे. पण अर्बन नक्सल किंवा दिमागी नक्सल यांच्याबद्दलची मग व्याख्या असू नये का? जर असेल तर ती काय असू शकते? बरोबर. आता अर्बन नक्षल किंवा दिमागी नक्षल ही काय लिगल टर्म नाहीये, ही बोली भाषेतला शब्द आहे. तो नक्षलवाद किंवा माओवाद हा एकच आहे, किंवा त्याला ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून ती बॅन आहे, सीपीआय माओइस्ट. आता त्या सीपीआय माओइस्टशी संबंधित ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्याला टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज, नक्षल ऍक्टिव्हिटीज वगैरे अशी शब्दावली नाहीये. टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज किंवा ते करणारे टेररिस्ट असं आहे. आता हे चळवळीतला बोलण्याचा शब्द आहे. अर्बन नक्षल, दिमागी नक्षल, की शहरी भागात हातात बंदूक न घेता
एक सपोर्ट सिस्टीम म्हणून जे काम करतात त्यांना ते ओळखण्यासाठी म्हणून हे एक वेगळा शब्दप्रयोग लोकांनी केलेला आहे किंवा सरकारने ह्यांनी केलेला आहे. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते. हो. अर्बन माओइस्ट बरोबर. अर्बन माओइस्ट आर काँग्रेस मोर काळातला डेंजरस शब्द. दॅन आर्म माओइस्ट, हम्म. हे त्यांचं वक्तव्य आहे. हम्म. चिदंबरम हे स्वतः गृहमंत्री होते. हम्म. ह्या युपीए सरकारने 74 संस्था संघटनांची यादी जाहीर केली आहे की हे सगळे अर्बन नक्षल आहेत म्हणून, आणि हे जंगलातल्या शस्त्रधारी नक्षलवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत म्हणून. त्यामुळं भाजप सरकार आल्यानंतर ही टर्म आली असं नाहीये. युपीए सरकारच्या काळापासून ही संज्ञा प्रचलनात आहे. तर सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना महत्वाचा जो प्रश्न विचारायचा आहे की हो. नक्षलवादाला किंवा त्या विचारसरणीला म्हणजे हे सगळं तर ते त्या करत असतील, अशा हो. पद्धतीने कोणी समर्थन करत असेल तर ते कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नाहीये. हो. पण या सरकारबद्दल टीका करताना किंवा सरकारबद्दल टीका करताना असं म्हटलं जातं की सरकारवरची टीका म्हणजे देशाविरोधातली टीका, अशा दृष्टीने त्याकडे पाहिलं जातं आणि मग कारवाई होतात. आणि किंवा भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून अशा पद्धतीने इतरांना पोर्ट्रे केलं जातं. या तुम्ही जनरलायझेशनकडे, सरसकटी करण्याकडे कसं बघता, आणि हा एक प्रकारचा धोका नाहीये का की तुम्ही सगळ्यांनाच तशा पद्धतीने किंवा त्याच तराजूमध्ये मोजताय? बरोबर. आता कसं झालंय, राजकीय वातावरण इतकं हायली पोलराइज झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा सरसकटीकरण करण्याची वृत्ती जास्त दिसून येते आहे. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, समजा आता भाजप सरकारने अनुच्छेद 370 रद्द केला, म्हणजे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवला आणि एक राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा निर्णय घेतला. आता जर पुन्हा त्या अनुच्छेद 370 लावा म्हणून काही लोक भूमिका घेत असतील तर त्यांना काय म्हणायचं आपण? राष्ट्रीयच्या विरोधीच भूमिका आहे ना ती, कारण तुम्ही सेपरेटिझमला बढावा देताय, बरोबर? किंवा अशी जर भूमिका घेत असतील राजकीय विरोधक, राहुल गांधीचं हे वक्तव्य आहे, इंडिया इज नॉट अ नेशन बट जस्ट अ युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारत हे एक एकात्मिक राष्ट्र नाही, हे केवळ काही राज्यांचा समूह आहे. म्हणजे जी राज्य व्यवस्था म्हणून आपण आपल्या सोयीसाठी, प्रशासकीय सोयीसाठी राज्य निर्माण केलेली आहेत, म्हणून हे वेगवेगळ्या राज्यांनी एकत्रित येऊन बनलेला देश नाहीये. हे राष्ट्र एकात्मिक आहे, प्रशासकीय सोयीसाठी आपण त्याचे भाग केलेले आहेत. आपण 2 राज्य मर्ज करू शकतो, एकातून अजून 2 राज्य निर्माण करू शकतो, आपल्या सोयीनुसार ते ठरवायचं आहे. पण भारत हे एक युनायटेड नेशन आहे, म्हणजे युनिफाईड नेशन आहे. ते नॉट जस्ट युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे अमेरिकेसारखं नाही की राज्यांनी ठरवलं आम्ही एकत्र येतो. एक्झॅक्टली, ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. आपण लिगली युनियन ऑफ स्टेट्स आहे, युनियन आहे, पण ते विविध राज्य एकत्रित येऊन बनलेलं नाही. एकाच राष्ट्राचं प्रशासकीय सोयीसाठी वेगवेगळे भाग केलेले आहेत. अविनाशी आणि अविभाजी आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. असं आहे. त्यामुळं ही भूमिका घेणाऱ्यांना तुम्ही राष्ट्रविरोधी म्हणणार का नाही म्हणणार? आता ते हे 370 पुन्हा लागू केला पाहिजे, त्यांना काय राष्ट्रविरोधी म्हणणार का नाही म्हणणार? त्यामुळे हे काय होतं माहितीये का, सरमिसळ होऊन जाते सगळ्यांची. काही लोक मोदी विरोध करण्याच्या नादातच ती सीमा क्रॉस करतात आणि त्यांना कळत पण नाही की आपण राष्ट्रविरोधी भूमिका घेतोय. किंवा आता पाकिस्तानच्या भूमिकांशी जर इथल्या राजकीय विरोधकांशी भूमिका सुसंगत राहायला लागल्या तर सामान्य माणसाला प्रश्न पडतो की हे राजकीय विरोधक आहेत का देशाचे विरोधक म्हणून काम करतायत? पण ही सरमिसळ ज्या पद्धतीने होतीये त्यामुळे जे खरोखर गुन्हेगार असू शकतात असे देखील ते विक्टिम कार्ड खेळून सुटका करण्याचा प्रयत्न करून घेत नाहीत का? आणि हे जास्त धोकादायक नाही का देशाच्या सुरक्षेसाठी? बिलकुल, तोच मोठा प्रश्न तोच आहे, तीच समस्या आहे की ह्या राजकारणाच्या मारामारीमध्ये जे मेन कल्प्रिट आहेत, देशविरोधी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, अराजकतावादी, सेपरेटिस्ट, त्यांचं फावतं ना. ते म्हणतात हे राजकीय लोक एकमेकांमध्ये भांडतायत, एकमेकावर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये अशा शब्दांचं जनरलायझेशन करतायत, तर ते आपल्या फायद्याचं आहे असं ते मानणारच आणि त्याचा त्यांना फायदा होतोच ना. त्यामुळे ते सुटतात त्या ह्याच्यातनं. त्यामुळे जनरलायझेशन केलं नाही पाहिजे. हे ओव्हर पॉलिटिसायझेशन झालंय ना प्रत्येक गोष्टीचं, त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. सर, आपले खूप खूप आभार. वंदे मातरम आणि दिमागी नक्षल अशा 2 महत्त्वाच्या विषयांवर अगदी सविस्तरपणे आपण आपली संपूर्ण भूमिका या ठिकाणी मांडली. अशाच विषयांसंदर्भात पुन्हा चर्चा करायला नक्की आवडेल, पण आज आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले एक मुद्दा महत्त्वाचा सांगतो वंदे मातरमच्या संदर्भात. आमची हिंदू समाजाची भूमिका अशी आहे, वेद मंत्राहून वंद्य, वंदे वंदे मातरम. म्हणजे वेद मंत्रापेक्षाही आम्हाला वंदनीय जर कुठलं गीत असेल तर ते वंदे मातरम आहे. म्हणजे आमच्या धर्मग्रंथापेक्षा
आम्हाला सर्वश्रेष्ठ काय आहे तर राष्ट्र आहे आणि भारतीय संविधान आहे, ही आमची भूमिका आहे. अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. बरोबर. आणि अशी भूमिका सर्वांनी घेतली तर अशा पद्धतीचे जे राजकीय वाद निर्माण होतात ते होणार नाही आहेत आणि संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असं सर्वांनी मांडलं तरी बिलकुल. देखील आपल्या बऱ्याचशा समस्या संपू शकतात. हेच Yes. आजच्या या सगळ्या चर्चेचं सार आहे. या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल Yes. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. माझी अशा- भूमिका मांडण्यासाठी मला थिंक टीव्हीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यासाठी आपले देखील खूप खूप धन्यवाद.